सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक थांबी द्यायची नाही. मतदान केंद्र लोक कसं काय जाऊन देते ते आपलं मतदान करायचं राहील. आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लाईनीत तिकडे माग 5 किलोमीटर माग ते का डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही दवाखाना आहे का उशिराचा. आधी जेव देईन त्याचाच फॉर्म भरायला लागेल ना. पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती परत चिल्लर आणतात का नोटात आणतात आणि इतक्या जणांच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर 50-60 हजार लोकांचे. पण ते आपला अजेंडा नाही आहे. मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही. आपला आपलं मार्गस्थ नाही. परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे. पण हा आंदोलनाचा आता तुम्ही आता 34 झालेत म्हणलं आणखी लय लांब राहिली नाही का. एका याच्यातून 50-50 हजार फॉर्म व्हायचे. पुढे निवडणूक घेतो मग टाक गोदावरी तू बॅलेट पेपर. अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचं श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे. त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला. कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला. सगळे मला असं म्हणायचं आहे की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मकरित्या उमेदवार उभं करणं हे आपण करू. तुमचा त्याला पाठिंबा आहे का? आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय? माझा राजकीय अजेंडा नाही. मी फक्त उदाहरण सांगितलं. माझा ती समाजाचा निर्णय. समाज माझा मालक आहे. मी समाजाचा मुलगा म्हणून होता. मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार. ती समाजानं निर्णय घेतला आहे. परंतु ते रात्रीच्या याच्यावर माझ्या लक्षात आलं. एक गाव असं आहे की त्या गावात जणू 24 लाख रुपये जमा झाले. 1000 रुपये जमा केले लोकांनी आणि तेवढ्याचे डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहतात बघा. अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याच्यावर केस करणार आहेत का काय? मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं. बैठकाला जाऊ नका काय सांगता गृहमंत्री साहेब? भाषाने तुमच्या बीडच्या एसपीनं आदेश दिले जाऊन नेकनूरला का कुठं बैठक आहे बीडच्या तिथल्या त्या PIने गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका ना गुन्हे दाखल करून. ही कोणती पद्धती तुमची? तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का? मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला? मग लोक किती दिवस हे अन्याय दडपशाही सहन करणारे? थोडे दिवस बघतील. तुम्ही गावातून सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय काय? आता ते नेकनूरचं उदाहरण सांगतोय नाव असं. पाटील असं झालं ते नाही दादा माझं. परंतु अधिकार प्रत्येकाला कुणीही भरू शकतो. त्याला काही शिकल्याची आठ नाही. पहिलीवाला टाकीतोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे. रानात अवथांणार सुद्धा टाकू शकतो. त्याला काय खासदार वाटत नाही का? त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का? त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का? काय हां का धोताराचं जमत नाही का? पॅन्टीवलीच लागते सगळं असं काय नाही. साडी घातलेली आहे बी जमती. कारण तिथं लोकशाहीचा अधिकार आहे ना. का केस करणार आहेत उभा राहू नको म्हणून. आणि घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? तेवढी ऐपत असेल लोकांकडं नाही तर काढते कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी. काही करतील जातील ते. घरागणीची एक भरले होते एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले. ते ईव्हीएममुळे लवकर निकाल लागत होता. आता ह्याचा तर बरंच उशीर होईल. आता फॉर्म तर भरावं लागते ना आधी त्यांना. नंतरचा इशारा राहिला. आधी फॉर्म भरावं लागते तेवढं लिहून घ्यावं लागेल. तेवढं तपासावं लागेल. तितक्या दिवसाच्या आधी फॉर्म भरणंच झाले पाहिजे. परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते. त्यांना नाही भेटले तर कांदा बटाटू टमाटू काहीतरी गोटे गाठे सापडून आणावं लागते ना चिन्ह. आता तर द्यावा तर लागेल ना. तर चिन्ह तर पाहिजेच नाही. 1-1 लाख चिन्ह आणायचं म्हणल्यावर ते फिसकुटच पडायचं काम आहे ना आता. ते काय साधी गोष्ट आहे का? आता एखाद्या म्हातारा माणूस आमचं जर सकाळी उभं राहिलं लाईनला तर त्याचं तिथून मतदान होऊन येऊस तर ते अर्धा किलोमीटर तरी लांबा लागला. आणि ते बाबा जर बघत तिकडे गेले त्याला त्याच्या नाताचं चिन्हच नाही सापडत. त्याचं मतदान सर हालता येईल का तिथून? आणि ते एकट्याने 3रा बार केल्यावर बाकीच्या केव्हा मतदान करायचं? म्हणजे चिन्हाला हेच नाही राहणार. म्हणजे चिन्ह तरी कुठली आणायची? चिन्ह तर सापडा. त्याने जरी सांगितलं आज याला दादा मी निवडणुकीला उभा राहिलो बाबा मग टंबुटून बटुटू चिन्ह नाही बघ बाबा याच्यात मेवाला बाबाला दिसणार. त्याला आता सुरुवात केली होती ह्याकडे बसून त्याकडे बसून दुसरा माणूस संघ नेऊन जमत नाही त्याच्यात. एकटाच जाणार. बाबाला तिथूर जसं नाही दिसलं बाबा परत माघारी राहिलो. अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं म्हणलं सोपं आहे का? तर 3 बाबा एकट्यालाच वाजणार आहेत. सकाळी जर बाबा 7ला भिडले मतदान करायला त्यांना जर चिन्हच नाही सापडत बाबा 3 वाजता बाहेर नाल्यावर बाकीच्या काय करायचं? तर मतदान तर करून द्यावं लागणार. ती नियम आहे ना. आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक थांबी द्यायची नाही. मतदान केंद्र लोक कसं काय जाऊन देते ते म्हणजे आपलं मतदान करायचं राहील. आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लाईनीत तिकडे माग 5 किलोमीटर माग ते का डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही दवाखाना आहे का उशिराचा? आधी जेव देईन त्याचाच फॉर्म भरायला लागेल ना. पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती परत चिल्लर आणतात का नोटात आणतात आणि इतक्या जणांच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर 50-60 हजार लोकांचे. पण ते आपला अजेंडा नाही आहे. मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही. आपलं मार्गस्थ नाही. परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे. पण हा आंदोलनाचा आता तुम्ही
आता 34 झालेत म्हणलं आणखी लय लांब राहिली नाही का. एका याच्यातून 50,000 फॉर्म व्हायचे. पुढं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी तू बॅलेट पेपर. आता अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचं श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे. त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला. कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला. सर पुढं सगळे मला असं म्हणायचं आहे की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मकरित्या उमेदवार उभं करणं हे आपण करू, तुमचा त्याला पाठिंबा आहे का, आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय मत? माझा राजकीय अजेंडा नाही. मी फक्त उदाहरण सांगितलं. माझा ती समाजाचा निर्णय. समाज माझा मालक आहे. मी समाजाचा नाही. मी समाजाचा मुलगा म्हणून का मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार आहे. ती समाजानं निर्णय घेतला आहे. परंतु ते रात्रीच्या याच्यावर माझ्या लक्षात आलं एक गाव असं आहे की त्या गावात जणू 24 लाख रुपये जमा झाले. हजार रुपये जमा केले लोकांनी आणि तेवढ्याचे डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहतात बघा. अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याच्यावर केस करणार आहेत का काय मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून. बैठकावर तर सुरू केलं बैठकाला जाऊ नका. काय सांगता गृहमंत्री साहेब भाषाने तुमच्या बीडच्या एसपीनं आदेश दिले जाऊन नेकनूरला का कुठं बैठक आहे बीडच्या तिथल्या त्या PIने गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका ना गुन्हे दाखल करून. ही कोणती पद्धती तुमची? तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का मग शेवटी? तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला? मग लोक किती दिवस हे अन्याय दडपशाही सहन करणारे? थोडे दिवस बघतील. तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय आता. ते नेकनूरचं उदाहरण सांगतोय नाव असं. पाटील असं झालं ते एक नाही दादा मला. परंतु अधिकार प्रत्येकाला आहे. कुणीही भरू शकतो. त्याला काही शिकल्याची आठ नाही. पहिलीवाला टाकीतोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे. रानात अवथांणार सुद्धा टाकू शकतो. त्याला काय खासदार वाटत नाही का, त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का, त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का, काय हां का धोताराचं जमत नाही का, पॅन्टीवलीच लागते सगळं असं काय नाही. साडी घातलेली आहे बी जमती. कारण तिथं लोकशाहीचा अधिकार आहे ना. का केस करणार आहेत उभा राहू नको म्हणून. आणि घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? तेवढी ऐपत असेल लोकांकडं नाही तर काढते कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी. काही करतील जातील ते. घरागणीस एक भरल्यावर तर एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले. ते ईव्हीएममुळे लवकर निकाल लागत होता. आता ह्याचा तर बरंच उशीर होईल. आता फॉर्म तर भरावं लागते ना आधी त्यांना. ते नंतरचा इशारा राहिला. बरोबर. आधी फॉर्म भरावं लागते तेवढं लिहून घ्यावं लागेल, तेवढं तपासा लागेल. तितक्या दिवसाच्या आधी फॉर्म भरणंच झाले पाहिजे. परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते. त्यांना नाही भेटले तर कांदा बटाटू टमाटू काहीतरी गोटे गाठे सापडून आणावं लागते ना चिन्ह. आता तर द्यावा तर लागेल ना. तर चिन्ह तर पाहिजेच नाही. 1 लाख चिन्ह आणायचं म्हणल्यावर ते फिसकुटच पडायचं काम आहे ना आता. ते काय साधी गोष्ट आहे का आता? आणि एखाद्या म्हातारा माणूस आमचं जर सकाळी उभं राहिलं लाईनला तर त्याचं तिथून मतदान होऊन येऊस तर ते अर्धा किलोमीटर तरी लांबा लागला. आणि ते बाबा जर बघत तिकडे गेले आणि त्याला त्याच्या नाताचं चिन्हच नाही सापडत त्याचं मतदान होतं हालता येईल का तिथून? आणि ते एकट्याने 3रा बार केल्यावर बाकीच्या केव्हा मतदान करायचं? म्हणजे चिन्हाला हेच नाही राहणार. म्हणजे चिन्ह तरी कुठली आणायची? चिन्ह तर सापडा. त्याने जरी सांगितलं आज याला दादा मी निवडणुकीला भरायला बाबा मग टंबूटून बटुटू चिन्ह नाही बघ बाबा याच्यात मी बाबाला दिसणार. त्याला आता सुरुवात केली होती ह्याकडे बसून त्याकडे बघ. दुसरा माणूस संघ नेऊन जमत नाही त्याच्यात. एकटाच जाणार. बाबाला तिथून जसं नाही दिसलं बाबा परत माघारी आलो. अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं म्हणजे सोपं आहे का? तर 3 बाबा एकट्यालाच वाजणार आहेत. सकाळी जर बाबा 7ला भिडे मतदान करायला त्यांना जर चिन्हच नाही सापडत बाबा 3 वाजता बाहेर नाल्यावर बाकीच्या काय करायचं? तर मतदान तर करून द्यावं लागणार. ती नियम आहे ना. आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक थांबी द्यायची नाही. मतदान केंद्र लोक कसं काय जाऊन द्यायचे ते म्हणजे आपलं मतदान करायचं राहील. आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लाईनीत तिकडे मागं 5 किलोमीटर माग ते का डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही दवाखाना आहे का उशिराचा? आधी जेव देऊन त्याचाच फॉर्म भरावा लागेल ना. पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती परत चिल्लर आणतात का नोटात आणतात. आणि इतक्या जणांच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर 50-60 हजार लोकांचे. पण ते आपला अजेंडा नाही आहे. मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही. आपलं मार्गस्थ नाही. परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे. पण हा आंदोलनाचा आता तुम्ही आता 34 झालेत म्हणलं आणखी लय लांब राहिली नाही का. एका याच्यातून 50,000 फॉर्म व्हायचे. पुढं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी तू बॅलेट पेपर. आता अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचं श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे. त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला. कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला. सर पुढं सगळे मला असं म्हणायचं आहे की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मकरित्या उमेदवार उभं करणं हे आपण करू, तुमचा त्याला पाठिंबा आहे का, आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय मत? माझा राजकीय अजेंडा नाही. मी फक्त उदाहरण सांगितलं.
माझा ती समाजाचा निर्णय, समाज माझा मालक आहे, मी समाजाचा नाही. मी समाजाचा मुलगा म्हणून का, मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार. ती समाजानं निर्णय घेतला आहे, परंतु ते रात्रीच्या याच्यावर माझ्या लक्षात आलं. एक गाव असं आहे की त्या गावात जणू 24 लाख रुपये जमा झाले, हजार रुपये जमा केले लोकांनी, आणि तेवढ्याचे डिवाईड करायचे म्हणले, आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहतात बघा. अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याच्यावर केस करणार.